21 वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्माघर। आता 1999 रुपयात 2 चष्मे, सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध, प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज, नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी, सर्व प्रकारचे कम्प्युटर यूजसाठी चष्मे उपलब्ध, विनम्र आणि तत्पर सेवा। ठिकाण संदेश चष्माघर, गाळा नंबर 31 आणि 32, बस स्टँड कॉम्प्लेक्स, पहिला मजला, दत्त मंदिरा शेजारी, संगमनेर। प्रोप्रायटर अमोल देशमुख 9150 290 290 आणि 9270 37 41 74। शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेबांचा, संगमनेरचे आमदार अमोलजी खताळ पाटलांचा, संगमनेर तालुक्यातील संगमनेर खुर्द गट आणि गणातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी आमदार अमोल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदे गटात प्रवेश केला। उपतालुका प्रमुख निलेश गुंजाळ, उपसरपंच गोविंद खर्डे, संकेत खुळे, सचिन पावबाके, प्रवीण कडलग, अमोल गुंजाळ, रोहन पराड, प्रवीण कडलग यांच्यासह 50हून अधिक कार्यकर्त्यांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश केला। या प्रवेश सोहळ्याला तालुका अध्यक्ष रामभाऊ रहाणे, रमेश काळे, दिनेश फटांगरे, श्याम रहाणे यांसह मान्यवरांची उपस्थिती होती। ठाकरे गटामध्ये कोणतंही भविष्य राहिलं नाही, पक्षात मान सन्मान राहिला नाही। जे खासदार निवडून दिले ते आपल्याकडे बघायला तयार नाहीत। त्यामुळे सर्वसामान्य माणसांची कामं सोडवण्यासाठी आमदार अमोल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पक्ष प्रवेश करत आहोत, अशी प्रतिक्रिया युवकांनी व्यक्त केली आहे। त्या गटामध्ये कुठल्याही प्रकारची सन्मानाची वागणूक मिळाली नाही, कुठल्याही प्रकारचं त्यांचं काम केलं गेलं नाही, त्यांचा फक्त पदाच्या नावाखाली वापर केला गेला, कुठल्याही प्रकारचं काम तालुक्यामध्ये झालं नाही। अशा तालुक्याने त्या उबाटा गटाचा निषेध करून इकडं सन्मानार्थ एकनाथजी शिंदे साहेब आणि सन्माननीय आमचे आमदार अमोल भाऊ खताळ साहेब यांच्या नेतृत्वाखाली इकडं पक्ष प्रवेशासाठी आजची ही बैठक बोलवलेली आहे। त्या पक्ष प्रवेशासाठी संगमनेर खुर्द गटातील, झोळे गटातील, निमगाव गटातील, सावरगाव गटातील सर्व सन्माननीय पदाधिकारी, तालुका प्रमुख, शहर प्रमुख, शहराध्यक्ष, तालुका अध्यक्ष सर्वांनी इकडं वाटचाल केलेली आहे आणि निश्चितच आपल्याला अमोल भाऊंच्या रूपाने एक चांगलं नेतृत्व इथं लाभलेलं आहे आणि ते निश्चितच तुमचा या पक्षामध्ये, आमच्या एकनाथजी शिंदे साहेबांच्या पक्षामध्ये स्वीकार करतील अशी मी त्यांना विनंती करतो। आमचे संगमनेर खुर्द गटातील सर्व पदाधिकारी आम्ही सर्वांची बैठक घेऊन सर्व जनतेला जर न्याय द्यायचा असेल तर आता सत्तेतले आपले आमदार अमोल भाऊ खताळ आहेत, तर यांच्या कामाची एक शैली जर सर्वांनी पाहिलेली आहे, जिथं 5 मिनिटात सर्व गोष्टींना न्याय द्यायचं त्यांची जबाबदारी असते ना, ती आपण सगळ्यांनी पाहिलेली। समजा लाईटीत आज उन्हाळ्याचे एवढे कडक दिवस असताना आज डीपीची समस्या आहे। इथून मागच्या काळात आपण 40 वर्षाचा अनुभव, माझं वय तर आता 36, मी 40 वर्षाचं मी बोलू शकत नाही, पण माझ्या ज्या राजकारणाच्या वाटचालीमध्ये मी 15 वर्ष आता पक्षाचं काम करत होतो, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे, तर त्याच्यामध्ये आणि काँग्रेसचे आपले आमदार होते, तर कधीच डीपीचं काम हे लवकर होत नसायचं। हे सर्व इथे शेतकरी जमलेले यांना बी माहिती आहे आणि सर्व पदाधिकाऱ्यांना माहिती, पण आज भाऊ का एखाद्या समजा डीपीची समस्या घेऊन गेलो तर 5 मिनिटात त्याच्यावर लगेच ॲक्शन घेतली जाते। 1-2 दिवस नव्हे तर मी पाहिल्यानुसार 5-6 तासामध्ये डीपीसुद्धा भेटलेले हे उदाहरण आपल्या तालुक्यात मिळालेलं आहे। अशा पद्धतीने न्याय तर शेतकऱ्यांना मिळाला। त्याच पद्धतीत आता समजा जे ज्येष्ठ शिवसैनिक होते ठाकरे गटाचे, त्यांनाही सन्मानाची कधी वागणूक भेटली नाही। अनेक ठिकाणी समजा आज आम्ही खासदार बी निवडून दिला तर खासदारांनी कधी आमचे फोन बी उचलले नाही, त्यांना त्यांचा मुलगाच प्रिय आहे। या गोष्टी सगळ्या डोळ्यासमोर ठेवून आम्ही आमच्या सगळं संगमनेर खुर्द गटाचे पदाधिकाऱ्यांनी बैठक घेतली। कुठल्याही त्यांना एकाला बी समजा माझं त्या वैयक्तिक सोडून तर एकाला सुद्धा सन्मानाची वागणूक कोणाकडून भेटली गेली नाही। त्यामुळे आम्ही सर्वांची बैठक घेऊन सर्व शिवसैनिक आणि पदाधिकारी अमोल भाऊंच्या मार्गदर्शनाखाली काम करू इच्छितो, आम्ही त्यांच्यासाठी संपर्क साधला व ते म्हणे तुमचं सर स्वागत आहे, तुम्ही कधीही आमच्या पक्षात येऊ शकता। तर मग त्यांनी आम्हाला पक्षात बोलावल्यावर आम्हाला एक विनंती केली आणि आम्ही सन्मानपूर्वक आम्ही जाऊ राहिलोय व आम्हाला काम करण्याची संधी त्यांच्या मार्गदर्शनाखाली भेटली, हे आम्ही जाहीर करतो। आणि सर्वांचा हा आता सुद्धा माझा यांनी जो उबाटा गटाचा उल्लेख केला तसा बी काही संबंध नाही, परंतु एक गावाचा विकास करायचा, समाजकारण करायचं आणि गावाचा विकास करायचा या दृष्टीने मी गावामध्ये सर्व्हिसमधून आल्यानंतर काम केलं आणि जनतेने मला म्हटलं की नाही तुम्ही आता
निवडणुकीत या आणि मग गावाच्या विकासाला तुम्हाला अजून जास्त चान्स मिळेल. अशा हिशोबाने मला गावाचा उपसरपंच आता सध्या मी आहे. आणि जेव्हा ही इलेक्शन लागलं त्या अगोदर मी बघितलं की गावाचं काही काम होत नाही आहे. मागील 40 वर्षापासून जर गावाचं काम झालं असतं तर गावात नाव रूपाला आलं असतं, परंतु कोणतंही काम झालेलं दिसलं नसल्यामुळं मी इलेक्शनच्या अगोदर मोबाईलवरती हिंदुत्वाची जी भावना आहे ती जागृत करण्याचा प्रयत्न केला लोकांचा. दुसरा मार्ग नव्हता, कारण दहशत होती लोकांमध्ये की आपण कसं जायचं, कसं दाखवायचं, ही दहशत होती. परंतु या मोबाईलच्या मीडियाच्या माध्यमातून ही दहशत दूर करण्याचा प्रयत्न केला आणि माझ्या गावातलं मतपरिवर्तन करण्यात नक्कीच मी यशस्वी झालो. या हिंदुत्वाच्या भावनेने आणि गावाच्या विकासाच्या दृष्टीने मी आता या दृष्टीने निर्णय घेतला आहे की आपण नवनिर्वाचित आमदारांसोबत राहून आपल्या गावाचा विकास कसा करता येईल या दृष्टीने विचार करून माझ्या तरुणांना या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रवृत्त केलं आहे. तालुक्याचे आमदार अमोलभाऊ खताळ याच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर खुर्द गट व गण यामधील सर्व शिवसैनिक आम्ही आज शिंदे गटामध्ये प्रवेश करत आहोत. गेल्या काही दिवसापासून आमची उबाटा गटामध्ये चलबिचल चालू होती की काय करायचं, कारण की आम्हाला आत्ताच आमचे उपतालुकाप्रमुख निलेशराव गुंजाळ यांनीच आत्ता सगळ्यांना सांगितलं की काही हाल अपेक्षा चालू होता, योग्य सन्मान मान हा मिळत नव्हता. ह्या काही कारणामुळं आम्ही आज शिंदे गटात प्रवेश करत आहोत. आणि येणाऱ्या काळामध्ये आम्हाला अमोलभाऊंकडून जास्त काही नाही, पण युवकांचे जे काही छोटे मोठे प्रश्न असतील व तालुक्यातील तळागाळातील कार्यकर्त्यांना सामाजिक जीवनात जगत असताना काही अडचणी येत असतात, ह्या त्यांच्याकडून पूर्ण व्हाव्यात हीच अपेक्षा ठेवून आम्ही शिंदे गटामध्ये प्रवेश करतोय. उबाटा गटाचे 99% कार्यकर्ते आपल्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतात. प्रथम मला त्यांचा फार अभिमान वाटतो. आणि आज जे उपतालुका प्रमुख आहे सोमनाथ गुंजाळ यांच्या म्हणण्यानुसार आता आपले धोळ्याचे उपसरपंच यांच्या सगळ्यांच्या सांगण्यावरून साधारण भाऊ माझ्या माहितीप्रमाणे 25-30 जण आज आपल्यामध्ये प्रवेश करतात. तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. भाऊला माणसं कशी, भाऊचं म्हणणं असं आहे सगळी शांततेत चाललं पाहिजे आणि माणसांनी एकमेकाला समजून घेतलं पाहिजे. आत्ताच निलेशनी जे सांगितलं का भाऊ आपल्याला छोट्या मोठ्या कार्यकर्त्याला न्याय, इथं विषय असा आहे का छोटा असू मोठा असू इथं चिठ्ठी लागत नाही. तुम्ही सेपरेट आले, भाऊ तेवढा मान देतो, त्याला रामभाऊची चिठ्ठी लागत नाही, गटप्रमुख श्यामची चिठ्ठी लागत नाही. हे पहिल्यापासून भाऊचं वैशिष्ट्य आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यात विकास कामं होत आहेत. येत्या 8 दिवसामध्ये कार्यालयाचं उद्घाटन पक्षप्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे. लवकरच संगमनेरमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होईल, अशी माहिती आमदार अमोल खताळ यांनी दिली आहे. एक शिवसैनिक हा जी शिवसेनेबरोबर त्याची नाळ जुळला गेली होती, परंतु काही कारणास्तव त्यांना उबाटामध्ये काम करायला लागत होतं. परंतु आज संगमनेर खुर्द गटातील व गणातील आमचे उपतालुका प्रमुख असतील उबाटा गटाचे त्यावेळेसचे निलेशराव गुंजाळ, संकेत खुळे, सचिन पाववाके असतील, मेजर साहेब आमचे खलडे साहेब उपसरपंच जोळ्याचे असतील, तसेच आमचा प्रवीण असल, या सर्वांनी एक निर्णय घेतला आहे शिवसेना पक्षामध्ये येण्याचा. आणि निश्चितच आज या सगळ्यांचं आम्ही स्वागत करतोय. आणि येणाऱ्या कालावधीमध्ये विकासाच्या दृष्टीने सर्व जे आज प्रवेश झालाय त्यांना मान सन्मान देण्याचं काम आमच्या एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली संगमनेरमध्ये येथे काम सुरू राहील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं संगमनेर नियोजन आहे, काय स्वागताची तयारी आहे, काय अधिक माहिती आहे? निश्चितच आम्ही आता एक जे जनसंपर्क कार्यालय आपण संगमनेरातील तमाम जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी संपर्क कार्यालयाचं लवकरच आपण उद्घाटन करतोय, सुरुवात करतोय. तर त्यासाठी नामदार एकनाथराव शिंदे साहेब हे स्वतः संगमनेर येथे येणार असून त्यांच्या हस्तेच ते आपण सुरुवात करत आहे. त्यामुळे त्या कार्यक्रमासाठी त्या जनसंपर्क कार्यालय उद्घाटन व या मतदारसंघातील ज्या मायबाप जनतेने मला मोठ्या मताधिक्याने निवडून दिलं त्यांचा एक आभाराचा कार्यक्रम सुद्धा शिंदे साहेबांच्या उपस्थितीत आपण संगमनेर येथे आयोजित करत आहे.
जुना नवा हा विषय आपल्याकडे राहणार नाही. कुणाला दुखवायचं नाही. मलाच ते सहन होणार नाही. तुमचे गट गणातील काही विकासाचे प्रश्न बाकी असतील ते सर्व आपण सोडवू अशी ग्वाही आमदार अमोल खताळ यांनी दिली आहे. बाबासाहेब कडू, सी न्यूज मराठी, संगमनेर. शेतकऱ्यांसाठी खुशखबर. आता फक्त 7 मिनिटात एकरभर पिकावर फवारणी. हो, हे खरंय. कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझं घालवण्यासाठी अल्नाई कंपनी घेऊन आली आहे अत्याधुनिक यंत्रणा, म्हणजेच ड्रोनद्वारे फवारणी, आणि तीही अगदी माफक दरात. पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट, म्हणजेच सोने पे सुहागा. हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक. श्रम, आरोग्य, वेळ, पैसे आणि औषधांचीही बचत, शिवाय सुरक्षेची हमी. तेव्हा आजच संपर्क करा. अल्नाई फार्मर प्रोड्युसर कंपनी, संगमनेर. प्रोप्रायटर साहिल फटांगरे. संपर्क 77 740 17 416 आणि 95 457 03 966.